इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. स्वातंत्र्य दिन लागूनच आलेला रविवार तसेच अमराठी भाविकांचा सुरू असलेला श्रावण, त्यामुळे भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. भगवान त्र्यंबकेश्वराची धर्मदर्शन रांग दर्शन मंडपाच्या बाहेर येऊन थेट वैकुंठधाम मार्गे निरंजनी आखाड्यापर्यंत गेली होती. तर या रांगेतून दर्शन घेण्यासाठी 7 ते 8 तास लागत होते. तर 200 रुपयाची देणगी दर्शन थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला वळसा घालून बस स्टँडपर्यंत गेली होती. आणि या रांगेतून दर्शन घेण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागत होता. अतितातडीच्या दर्शनाची रांग देखील मंडपाच्या बाहेर आली होती. सलग सुट्ट्यांमुळे नगरपालिकेचे अनेक खासगी वाहनतळ भरून गेले होते. कुंभमेळ्याच्या कामामुळे नाशिक त्र्यंबक रस्त्यावरून एकाच बाजूने वाहतूक चालू आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहने येत असल्याने ठिकठिकाणी संत वाहने गतीनं पुढे सरकत होती. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे भाविक जिथे जागा मिळेल तिथे आपली वाहने उभी करत होते. वाहनांचे नियोजन करताना पोलीस प्रशासनाची दमछाक झाली होती आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आला होता. जव्हार रोड आणि नाशिक बाजूकडे रस्त्याच्या दुतर्फा 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा दिसून आल्या. तर वेळेअभावी काही भाविक फक्त कळस दर्शन घेऊन परत जात होते. रविवारी तसेच सोमवारी पहिला श्रावण, अमराठी भाविकांचा तिसरा श्रावण सोमवार आणि नागपंचमी असल्याने 2 दिवस गर्दी वाढण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यामध्ये कुशावर्त तीर्थाच्या स्नानासाठी महत्त्व असल्याने कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पोलीस उपअधीक्षक सुनील रोहतगे दिवसभर तळ ठोकून होते. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहकार्यांनी चोख बंदोबस्त लावला होता. नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, तहसीलदार गणेश जाधव पाटील, मुख्य अधिकारी गोविंद जाधव परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.